अंडर-19 वर्ल्ड कप जिंकल्याच्या नंतर भारतीय टीम ही आज दुपारीच मुंबईमध्ये दाखल झालेली आहे आणि या टीमचा कर्णधार जो आहे आयुष म्हात्रे हा वसईचा भूमिपुत्र आहे। मी आता त्याच आयुष म्हात्रे यांच्या निवासस्थानी आहे। आपण जर बघितलात तर आयुषच्या आगमनासाठी त्याचा हा परिसर जो आहे हा पूर्णपणे सजलेला आहे। या ठिकाणी अंडर-19 क्रिकेट कॅप्टन आयुष म्हात्रे अशी नावाची रांगोळी काढलेली आहे। त्याच्या पुढे ट्रॉफी सुद्धा दिलेली आहे आणि हे ते आयुष म्हात्रेचं पूर्ण घर आहे। नालासोपारा पश्चिम नाळा या परिसरामधलं हे त्याचं घर आहे। या घराच्या समोर जर बघितला तर याच रस्त्याने आयुष म्हात्रे हा घरामध्ये एंट्री करणार आहे आणि आपण जर बघितला तर रस्त्याच्या पासून ते त्याच्या घरापर्यंत आयुषच्या आगमनासाठी आणि आयुषला चालण्यासाठी या ठिकाणी फुलांची, गुलाबाच्या फुलाची, झेंडूच्या फुलाची ही रांगोळी जी आहे ही त्याच्या दारापर्यंत काढण्यात आलेली आहे। जर आयुषचे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत आयुषच्या स्वागतासाठी। आजूबाजूचा सर्व परिसरातले जे नातेवाईक असतील, नागरिक असतील, हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत आणि आयुषचं आगमन कधी होतं याकडे या सर्वांचे जे आहेत हे डोळे लागलेले आहेत पूर्ण गावकऱ्यांनी। कारण आज आयुष जवळपास वसईमध्ये दाखल झाल्याच्या नंतर आयुषची पूर्ण परिसरामध्ये एक भव्य रॅली सुद्धा काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर आयुष हा आपल्या घरी परतणार आहे। कारण विश्वचषक जिंकल्याच्या नंतर आयुष हा पहिल्यांदाच मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि पहिल्यांदाच या ठिकाणी वसईमध्ये येणार आहे। त्यामुळे वसई, विरारकर आणि नालासोपाऱ्यातल्या प्रत्येक नागरिकांना आयुषचा एक मोठा अभिमानाचा क्षण आहे। त्यामुळे आयुषला भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातला प्रत्येक नागरिक हा आयुषच्या घराकडे त्यांची पावलं ओढत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।